रोज रोज उपीट पोहे खाऊन कंटाळा आलाय ना, तर हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा. आमच्यात ना आठवड्यातून 2 वेळा तरी हा नाश्ता नक्कीच असतो. एकदम पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि काही घरच्याच साहित्यात बनणार आहे. काही जास्त लागत नाही यासाठी आणि एकदम मस्त बनतो. चवीला तर एकदम उत्कृष्ट. तर त्यासाठी इथं आपण काय घेतलंय पाहूया. 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा लहान मोठा असला तरी चालेल. 1 वाटी भिजलेली मुगाची डाळ, पाऊण वाटी दही आणि 1 वाटी भिजलेले पोहे. तर आता मुगाची डाळ मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे. तुम्ही जर विसरलात भिजवायला तर सकाळी सोमट पाण्यात भिजवली तरी चालेल. आणि मुगाची डाळ भिजवताना आपल्याला 1 वाटी हवी असली का नाही, की आपण अर्धी वाटीच भिजवायची. ती भिजून 1 वाटी होती. तुम्ही जर फुल 1 वाटी भिजत घातली ना, तर काय होईल, तुम्हाला 2 वाट्या मुगाची डाळ भेटेल. म्हणून अर्धी वाटीच भिजत घालायची. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. रवा चाळून वगैरे घ्यायचा, कारण रवा आपण घरी आणून ठेवतो, त्याच्यात थोडेफार काय जाळे ती लागलेले असतात. तर रवा चाळून घ्यायचा. पोहेसुद्धा स्वच्छ निवडून घ्यायचे आणि भिजवून घ्यायचे. पोहे पाऊण वाटी तुम्ही भिजत घाला, म्हणजे 1 वाटी होतात. आणि पाऊण वाटी दही. दही आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. खूप थंड फ्रीजमधलं वगैरे दही घ्यायचं नाही आहे. त्याच्यावर आपण पाऊण चमचा हळद घातलेली आहे. छोटा चमचा आहे. मीठ चवीनुसार 1 चमचा घातलं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकलं, मिक्सरच्या मोठ्या भांड्यात, आणि 1 वाटी आपण पाणी घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण बाकीचं सगळं मोजमाप घेतलं ना, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आणि मस्तपैकी असं बारीक असं बॅटर बनवून घ्यायचं. बघा एकदम छान मऊसूत झालेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अगदी आपल्याला जसं हवं आहे ना तसंच झालेलं आहे. आता हे 10 मिनटं आपण साईडला ठेवायचं, कारण त्यात रवा आहे ना, रवा छान फुलून येईल. तोपर्यंत इकडं कढई गरम झालेली आहे. कढईत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत. तुमच्याकडे डाळे नसतील ना, हरभऱ्याची डाळ घेतली तरी काही हरकत नाही. त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचे. थोडे भाजले की त्याच्यात लसणाच्या 3-4 पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, भरपूर कढीपत्ता घालायचा आणि चांगले डाळे आणि शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. गॅस जास्त वाढवू नका, नाहीतर ते फक्त वरच्या साईडनी करपून जाईल. छान व्यवस्थित खरपूस असे होणार नाहीत. आता हे मी मीडियम ते स्लो गॅसवर चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता थंड झाले, नंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत मी बारीक करायला. ओलं खोबरं आहे, हे खिसलेलं खोबरं माझ्याकडं होतं म्हणून मी तेच घेतलंय. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे असे काप घातले ओल्या तरीसुद्धा चालेल. आता त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालायचं आणि असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, कारण शेंगदाणे आणि डाळे बारीक होतील त्यासाठी आधी आपण बारीक करून घेतले. नंतर त्यात कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा साखर घालायची, अगदी थोडंसं पाणी ओतायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे मी फिरवून घेतलं बघा मिक्सरला. अशी एकदम बारीक मस्त पैकी चटणी बनवलेली आहे. तर त्याच्यात आता आपण पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला हवं तेवढं घालायचं आणि एकदम पाणी ओतू नका, खूपच पातळ होईल. थोडं थोडं करून पाणी ओतायचं आणि तुम्हाला जेवढी पातळ चटणी हवी आहे ना, तेवढं तुम्ही पाणी ओतायचं आणि सगळी अशी मिक्स करून घ्यायची आहे. सगळं हलवून घ्यायचं. बघा एकदम मस्त बारीक झालेलं आहे आणि चटणी बिन फोडणीची सुद्धा खूप सुगंध सुटलेला आहे. आता इथं छोट्या तडका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. पहिल्यांदा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. जिऱ्यांचा कलर चेंज होतो आहे तोपर्यंत इथं लाल मिरचीचे तुकडे, भरपूर कढीपत्ता टाकायचा आणि ही फोडणी आपल्याला चटणीवर ओतायची. तुमच्याकडे जर लाल मिरची नसेल ना सुकलेली, तर तुम्ही ओली हिरवी मिरची बारीक करून घातली तरीसुद्धा चालेल. एकदम मस्त होते फोडणी बघा. आणि चटणी तर खूप छान लागते अशी फोडणी ओतल्यानंतर. सगळं फोडणी ओतली की मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मिक्स करून आता झालेलं आहे. चटणी 1 नंबर झालेली आहे. आपण ही साईडला ठेवूया. आता हे बॅटर आपण 10 मिनटं साईडला ठेवलं होतं ना, ते एकदम मस्त छान फुलून आलेलं आहे. रवा तर बघा किती मस्त एकदम छान फुलला आहे. रवा फुलला आहे हे कशावरनं ओळखायचं माहिती आहे का तुम्हाला? ज्यावेळेस हे बॅटर असं थोडंसं दाटसर घट्ट होतं ना, तेव्हा समजायचं रवा छान फुलून आलेला आहे. तडका पॅनमध्ये तेल गरम केलं, त्याच्यात आता मोहरी घातली, थोडे जिरे घातलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे सोलून, तो आपण बारीक बारीक कट केलेला आहे आणि हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे केलेले आहेत. त्याच्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा. मस्तपैकी फोडणी आपल्याला
ह्या सगळ्या बॅटरवर ओतायची आहे. काय होतं ह्याच्यामुळे नाश्त्याला एक सुंदर अशी चव येते आणि नाश्ता एकदम छान रुचकर असा लागतो. आता फोडणी वतल्यानंतर सगळं व्यवस्थित छान फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बॅटरमध्ये फोडणी मिक्स होईल. तर बघा चमच्याच्या साह्याने असं फिरवून घेतलेलं आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला वगैरे बनवून देऊ शकता, खूप आवडीने खातील. आता ताटाला इथं बघा तेलाचा थोडासा हात लावायचा आहे, कडच्या साईडनी पण लावायचा आहे, म्हणजे आपण हे बॅटर ओतणार आहे ना ते खाली चिकटणार नाही आहे. आता नंतर काय करायचं, ह्याच्यात एक पुडी इनो घालायची आहे. तर तुम्हाला जर इनो नको असेल ना तर काय करायचं, हे बॅटर तुम्ही खूप उशीरपर्यंत फेटून घ्यायचं हाताने. त्याच्यावर आपण अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि हे लगेच मिक्स करून घ्यायचं बघा. जोपर्यंत आपला इनो ॲक्टिव्ह असतो ना तोपर्यंत पटापट पटापट हात फिरवून हे हलवून घ्यायचं आणि खालच्या साईडत सुद्धा सगळं मिक्स करायचं हे बॅटर आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स करून एकसारखं हलवून घ्यायचं. आणि इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे. आता हे छान एकदम मस्त फुलून येतं बघा. कढई तिथं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यावर हे ताट ठेवलेलं आहे, ताटाला पण तेलाचा हात लावलेला आहे मगाशी आणि हे बॅटर आता याच्यावर ओतून घ्यायचं आहे. तुम्ही ताट अगदी वरपर्यंत भरून घेतलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला जेवढं जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पीठ ओतून घ्यायचं. सगळं आता एकसारखं करून घ्यायचं आहे बघा. इनो ॲक्टिव्ह असतो त्याच्यामुळे लगेचच मस्त छान फुलून येतं. आणि इथं तुमच्याकडं चिली फ्लेक्स असला तरीसुद्धा तुम्ही घातलं तरी चालेल. माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हतं म्हणून मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. आणि हे 5 मिनटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे स्टीम करून. एकदम मस्त आणि सुंदर होतो हा नाश्ता. आता हे झालेलं आहे. आपण गॅसची फ्लेम एकदम मीडियम ते स्लो ठेवलेली होती बघा. आता हे झालेलं आहे. कसं ओळखायचं, चाकू घालायचं, बघायचं चाकूला पीठ नाही चिकटलं तर समजायचं की हे झालेलं आहे परफेक्ट. आणि थंड झाल्याशिवाय कट करायला घ्यायचं नाही आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातली. आता इथं मी पिझ्झा कटरने कट करते, तुमच्याकडे नसेल तर चाकूने केलं तरी काही हरकत नाही. आणि तुम्हाला हवे त्या आकाराचे काप तुम्ही देऊ शकता. इथं मी त्रिकोणी केलेले आहेत, तुम्हाला चौकोनी वगैरे काय किंवा मोल्टनी अशा पूर्वीच्या पाणीपुरीच्या मोल्टनी गोल करायचे असले तरीसुद्धा करा, तुम्हाला आवडतील तसे. चाकूच्या सहाय्याने ह्या सगळ्या कडाच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत, कारण थोडंफार चिकटलेलं असतं त्याच्यामुळं, म्हणजे काढताना एकदम इझी आपल्याला काढता येतं. तर बघा एकदम मस्त असं लगेच चाकूने काढलेलं आहे, खाली चिकटलं वगैरे काही नाही. एकदम मस्त स्पंजी झालेलं आहे. जाळी तर इतकी छान आलेली आहे ना आणि सुगंध पण खूप छान सुटला आहे बघा. किती स्पंजी आहे आणि खूप सुंदर झालेला आहे नाश्ता. तर चवीला तर एकदम उत्कृष्ट लागतो. तुम्ही अगदी सुट्टीच्या दिवशी करू शकता, मुलांना टिफिनला देऊ शकता. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब